तर चला सामन्याला आपण सुरुवात करूया। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारल्या भालेमामा, दयानंद वजे, अक्षय घरत या सर्वांचं, आल्या मान्यवरांचा, गौतम गायकवाड या सर्वांचं आम्ही सहर्षासह या आदी चषक 2018 स्पर्धेमध्ये स्वागत करीत आहोत। सलामीला आता मात्र जातोय जयेश रावरे आणि मयूर तामरे। अपोलो चिंचणीचे हे दोन्ही धडाकेबाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात। जर या संघाची लाईनअप पाहायला गेली तर बॅकअपला पाहायला गेलं तर पंकज पाटील पालन आपल्याला पाहायला मिळतोय, चिराग देखील पाहायला मिळतोय, चिनू पाहायला मिळतोय। म्हणजे एक भलभक्कम हा संघ नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळतोय। चला दोन्ही संघांना शुभेच्छा देत या सामन्याला आपण प्रारंभ करूया। पहिलं षटक घेऊन येतोय मोपाडा बॉईज संघाकडनं निलेश हडळ। हा देखील एक उत्तम खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो। आदिवासी प्रीमियर लीग मध्ये देखील याने अप्रतिम गोलंदाजी केली होती गत वर्षी। तर बघा षटकातील पहिला चेंडू सामना करतो मयूर। पहिल्या चेंडूवर दिशा दिली जाते, स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय, क्षेत्ररक्षक कुठली चूक करणार नाहीये। पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये मयूर तामरे बांधून तंबूत परततोय। डीजे पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र मयूर तामरे बाद होऊन नाराज होऊन तंबूत परत आहेत। हा देखील एक गुणवान क्रिकेटर चिंचणीचा आपल्याला पाहायला मिळतोय। तर मयूरची जागा घेण्यासाठी आता जात आहेत नवीन फलंदाज। अमित नवीन फलंदाज जातोय। अमित बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज निलेश। यावेळी मात्र फुलटॉस चेंडू नो चेंडू म्हणून घोषित केला जातोय। 6+1 नक्कीच चांगली अशी सुरुवात पाहायला मिळते। षटकाराने चांगला प्रारंभ पाहायला मिळतोय। फ्री हिट डीजे धन्यवाद। अतिशय सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळाला। तर अमितच्या बाबतीत सांगायचं झालं तर नवसाईचं ते मैदान आठवतं आणि 7 चेंडूंमध्ये 7 षटकार त्यांनी लगावले होते। तोच अमित आपल्याला पाहायला मिळतोय। तर आपण उजव्या बाजूला पाहू शकताय त्यांनी पालघरमध्ये क्रिकेटमध्ये नवीन नवीन बदल आणले ते संदीपजी परदेशी आणि सातत्यानं आम्हाला समालोचनाची संधी देत असतात त्या संदीप परदेशी साहेबांचं आम्ही सहर्ष असं स्वागत करीत आहोत। जर पालघरमध्ये रब्बर बॉल क्रिकेटला कोणी सुरुवात केली असेल ते नक्कीच समोर येत आहेत आपल्या संदीप परदेशी। वेलकम, तुमचं सहर्ष असं या स्पर्धेमध्ये स्वागत असेल। बघा षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने दिशा दिली जाते, चेंडू पाठवला जातोय सीमा रेषा पार, षटकार 6 धावा। डीजे डीजे थँक्स। अतिशय सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळतो जयेशच्या बॅटमधनं। संघाची धावसंख्या आता मात्र 2 चेंडूंच्या खेळानंतर झाली आहे ती 13। फ्री हिट चेंडूचा अप्रतिम समाचार आपल्याला पाहायला मिळाला। यावेळी मात्र सुरेखरित्या ग्लान्स पद्धतीने खेळला जातोय। मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय, रोहित कुताडे चेंडू खाली येतोय। तत्पूर्वी एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाते। या एका धावच्या मदतीनं धावसंख्या इथे मात्र पुढे सरसावली जाते ती 14।
तर संदीप परदेशी यांचं सहर्ष असं स्वागत करत आहे. त्यांची स्पर्धा नक्कीच आपल्याला टेनिस बॉलची पाहायला मिळणार आहे. पालघरमधील भव्य मोठी टुर्नामेंट नक्कीच असेल. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येईल निलेश, सामना करेल. यावेळी अमित ज्यानं नवसाईचं मैदान गाजवलं होतं. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र नक्कीच जशा प्रकारचा चेंडू तसं उत्तर अमितच्या बॅट मधनं दिलं जात आहे. सीमा रेषा पार, षटकार 6 धावा. धन्यवाद. नक्कीच कुठेतरी पहिलं षटक हे महागडं पडताना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 3 षटकार येत आहेत. अतिशय सुरेख अशी फलंदाजी करताना दिसत आहेत हे दोन्ही फलंदाज जयेश आणि अमित. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येईल गोलंदाज निलेश. 5वा चेंडू घेऊन येतोय निलेश, सामना करेल पुन्हा एकदा अमित. यावेळी मात्र मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट कुठेतरी सुटली जाते. याचाच अर्थ तुम्ही विचार करू शकता, जर हा चेंडू बॅटला कनेक्ट झाला असता तर तो चेंडू नक्कीच त्या रस्त्याच्या जवळ पोहोचला असता. मात्र यावेळी कुठेतरी हाताची ग्रीप जी आहे ती अमितच्या सुटली जाते. एक निर्धाव चेंडू जातोय. जर निर्धाव चेंडूंची गोष्ट केली तर 117वा चेंडू या स्पर्धेतील निर्धाव जातोय. ही पहिली टेनिस बॉलची स्पर्धा पालघर जिल्ह्यातील आपण पाहतोय. आदी चषक 2018. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे चुकतोय अमित. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय का, परंतु नाही. तिथे जयेश त्याला थांबवतोय. एका धावेने 22च्या रूपामध्ये नक्कीच जमा होतोय. षटकाची इथे मात्र समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 21. एक सुमधुर संगीत येऊया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. आपल्या सोबत माईकवर आता मात्र जोडले जाणार आहेत संदीप परदेशी. संदीप, हे आपल्या पालघर जिल्ह्यातील पहिली स्पर्धा आहे. टेनिस बॉलची सुरुवात झाली आहे. काय म्हणाल, तुमची सुद्धा अपकमिंग स्पर्धा येणार. या पहिल्या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? हॅलो, पालघर जिल्ह्यात पहिली स्पर्धा मंथन योगेश नवली या गावाने भरवली. खूप चांगलं आयोजन आहे. बक्षीस बघू नका मित्रांनो, टुर्नामेंट भरवणं हे खूप मोठं काम आहे आणि त्यांनी ह्या पालघर जिल्ह्यातली पहिली स्पर्धा सुरुवात केली आहे आणि खूप चांगलं आयोजन आहे. बहुतेक दुसरी स्पर्धाचा मान बहुतेक आम्हाला मिळू शकतो, कारण काही कारणास्तव स्पर्धा ह्या टायमाला आपली पालघर चषक नसून काहीतरी दुसरं नाव असेल आणि ती स्पर्धा आपली नोव्हेंबर किंवा डिसेंबर भव्य दिव्य आयोजन असेल. काहीतरी वेगळा बदल, वेगळे नियम, वेगळे रूल्स, बहुतेक लीग प्रमाणे आपला प्रयत्न चालू आहे भरवण्याचा. ते प्रयत्न करू आणि सर्वांना आनंद लुटण्याचा प्रयत्न जरूर भेटेल. प्रयत्न आपला चालू आहे की मॅच दुपारी 12 चालू होतील दुपारी आणि रात्री 9 वाजता 10ला एंड होतील. ते आपला प्रयत्न चालू आहे. परमिशनची प्रयत्न चालू आहे आपली. डे नाईट स्पर्धा पालघर चषक नसून दुसऱ्या नावाने लवकरात लवकर होईल. सर्वांनी त्या टुर्नामेंटचा आनंद घ्या आणि आनंद लुटा. आणि मंथन घरत या टीमला बेस्ट ऑफ लक. खूप चांगलं आयोजन केलं आहे त्याबद्दल धन्यवाद संदीप. नक्कीच त्यांचा प्रयत्न असतो की पालघरमधील खेळाडूंना काहीतरी नवीन संकल्पना समोर आणण्याचा आणि ती संकल्पना डे नाईट क्रिकेट टुर्नामेंटच्या रूपात आपल्याला नक्कीच नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये पाहायला मिळेल. तर बघूया इथे पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. सामना बघूया. या चेंडूवर पुन्हा एकदा उंचावून प्रहार करण्याचा प्रयत्न जातो. यावेळी मात्र जयेशची खेळी जी आहे ती इथे संपुष्टात येताना दिसते. डीजे धन्यवाद. तर जयेशची जागा घेण्यासाठी आता मात्र जातो तो पंकज पालन, टेंबोडे गावचा सुपुत्र. सावली 11 मुरबे संघाकडनं सातत्यानं क्रिकेट खेळत असताना दिसतोय. जर या वर्षी रबर बॉलला प्रारंभ झाला आणि त्यांच्या संघानं लागोपाठ 3 टुर्नामेंट मध्ये फायनल जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्याच संघाचा खेळाडू पंकज पाटील
पालन आपल्याला पाहायला मिळतं. बघा षटकातील पुढील चेंडू घेऊन येतो पुन्हा एकदा रोहित. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला जातोय. पॅरलल षटकार येतो. अप्रतिम फटका 6 धावा. डीजे तर रेया स्पोर्ट्स नवली आणि या सावे मोटर्स चिंचणी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचं आहे. सावे मोटर्स चिंचणी आणि या रिया स्पोर्ट्स नवली. तर इथे षटकाची इथे मात्र समाप्ती होताना दुसऱ्या षटकाचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 10. जर पहिल्या षटकाचं विवरण पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. त्यानंतर या दुसरा षटक रोहित कुताळे घेऊन आला. एक गडी त्यांना देखील बाद केला आणि धावसंख्या झाली आता मात्र 10. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 31 धावा. तर चला घाई करा प्लीज, वेळ घालू नका. आधी चषक 2018 भव्य दिव्य असे हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 23,333, द्वितीय पारितोषिक 13,333 व आकर्षक चषक जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितेश घरत राहणार बिरवाडी यांच्या सौजन्यानं प्रथम आणि द्वितीय पारितोषिकाचे हे चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाज पद्मावती स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून दिले जातात आणि उत्कृष्ट गोलंदाज विलक्षण घरत यांच्या सौजन्यानं हे चषक दिले जात आहेत. बघूया षटकातील पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन येतो गोलंदाज मात्र मारण्याचा प्रयत्न करतोय अमित. थर्डमॅनच्या दिशेनं रोहित क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव तिथे मात्र घेतली जाते. वाईटच्या रूपात 1+1 अशा 2 धावा एकत्रितपणे गणल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. धावसंख्या झाली आहे ती 33. सावे मोटर्स चिंचणी संघाचा कर्णधार आणि रिया स्पोर्ट्स नवली या संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. बघा षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू सामना करतोय पंकज. यावेळी मात्र सुरेखरित्या दिशा दिली जाते. कव्हर्सच्या दिशेने चेंडू येतोय. 1 धाव घेतली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का मात्र पंकज तिथे थांबवतोय. अमित आल्या या एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या इथे मात्र आता जाऊन पोहोचते 30-34. तर बघा षटकातील पुढील चेंडू सुरेखरित्या खेळला जातोय. मिडविकेटच्या दिशेने जातोय. 1 धाव इथे मात्र घेतली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र ऑन बोर्ड लागली जाते ती म्हणजे 35 धावा. तर या नंतर होणाऱ्या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल करतील संदीप परदेशी साहेबांना मी विनंती करेन की नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. चला चिंचणी संघाचा कर्णधार आणि या नवली संघाचा कर्णधार इथे आलेला आहे रिया स्पोर्ट्स नवली. तर इथे बघूया या तिसऱ्या षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतोय. सुरेख दिशा दिली जाते पंकजच्या माध्यमातून. बघूया तिथे मात्र गडी झेलबाद होतोय. तर चला दिले थँक्स दिले धन्यवाद. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. संदीप परदेशी साहेब या सामन्याचं नाणेफेक करतील. चला सावे मोटर्स चिंचणी संघाचा कर्णधार समोर या. तर इथे बघूया षटकातील पुढील चेंडू डाव्या शीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू अवांतर रूपाने भर होते. धावसंख्या 1+1 2 धावांनी पुढे पोहोचते आहे. 2 धावांनी धावसंख्या इथे मात्र होते आहे ती म्हणजे 37. आता मात्र नाणेफेकीचा कौल होते. नवली विरुद्ध चिंचणी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय चिंचणी संघ. आपला जो निर्णय आहे तो कळवायचा. अच्छू बारी यांचं देखील सहर्ष असं या स्पर्धेमध्ये स्वागत होतंय कारण की त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. जेव्हा
स्पर्धा अनाऊन्स झाली तेव्हा सर्वप्रथम त्याने आपल्या संघाची नोंदणी या स्पर्धेमध्ये केली. नक्कीच हे खूप आम्हाला आनंद वाटतोय की जेव्हा आपण एक गाव एक संघ किंवा ओपन गट तेव्हा आपल्या ग्रामीण गटातील संघ खुल्या गटामध्ये खेळतात तेव्हा एक नक्कीच चांगलं क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतं. नेहमीच चिंचणी संघाचं कौतुक करावं लागेल. तो निलेश फायटर चिंचणी असो, सावे मोटर्स चिंचणी असो, अपोलो चिंचणी असो, हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र ग्लान्स पद्धतीने खेळला जातोय. बॅटची कडा घेऊन चिरागच्या जाते. एक धाव इथे मात्र परिपूर्ण केली जाते. या एका धावेच्या मदतीनं धाव संख्या इथे मात्र आता पुढे पोहोचते 44. तर या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी अकुट टप्प्याचा चेंडू आपल्याला मात्र इथे पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आता मात्र झाली आहे ती चामुंडा वॉरियर्स संघाची 44 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. शेवटचं षटक आता मात्र मार्गस्थ होताना एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. डीजे धन्यवाद डीजे थँक्स. एक सुमधुर संगीत नक्कीच विघ्नहर्ता डीजे उमरोळ यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळत आहे. पालघर चषक स्पर्धेमध्ये नक्कीच ह्यांचा डीजे आम्हाला खूप सपोर्ट करतो, साथ देतो आणि आज या स्पर्धेमध्ये ही पालघरमधली पहिली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आहे आणि त्यांच्याकडनं सुमधुर हे संगीत आपल्याला ऐकवलं जातं. त्यावेळी फुलटॉस चेंडू सुरेखरित्या खेळला जातोय. दिशा दिली जाते. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. काठीनं गोंगडे घेऊ द्या की र मला बी जत्रला येऊ द्या की काठीनं गोंगडे घेऊ द्या की र. तर ते धाव फलकावर जर पाहायला गेलं तर 50 धावा परिपूर्ण केल्या जातात. यावेळी मात्र उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू एक अवांतर धावेने भर होते. धाव संख्या इथे मात्र आता 1 ने पुढे जाते. धाव संख्या झाली आहे ते जर वाईड बॉलची गणना केली गेली तर या स्पर्धेत एकूण हा 46वा वाईड आपल्याला पाहायला मिळतोय आणि जर विकेट्सच्या बाबतीत पाहायला गेलं तर 100 गडी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये बाद झाले. जर 90व्या गडीचा विचार केला गेला तर मला वाटतं गणेश जिमाण हा गडी बाद झाला होता. तर पुन्हा एकदा लागोपाठ एक वाईट चेंडू म्हणून त्याची सांगता होते. बघूया या शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय सचिन गडक. सामना करेल पुन्हा एकदा चिराग. यावेळी मात्र बॅटची कडा घेऊन हलकीशी कडा घेऊन जातोय थर्डमॅनच्या दिशेने. रोहित तिथे येतोय. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु नाही. या एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. या एका धावेने धाव संख्या आता मात्र चामुंडा वॉरियर्स संघाची जाऊन पोहोचते 53. तर नक्कीच इथे तारापूर संघाचा रेकॉर्ड तुटला जाईल का? कारण की या स्पर्धेतील हायेस्ट स्कोर कालच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळाला होता. विनर्स तारापूर संघ आणि नक्कीच इथे अवांतर धावेने भर होते. धाव संख्या 1 ने पुढे सरता होते. धाव संख्या होते ती 54 धावा. आता मात्र जो धावांचा हायेस्ट स्कोर होता त्याच्याशी बरोबरी साधण्यामध्ये यश आले असं म्हणूया. धाव संख्या झाली आहे 54. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू सामना करताना दिसतोय अमित. सुरेखरित्या खेळला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव इथे मात्र परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न अमितचा दिसतोय. मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आणि तिथे एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आता मात्र पुढे सरसावली जाते ती 55. या शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघा सामना करतो चिराग. उजव्या एसटीच्या बाहेर जाताना दिसतोय. वाईटच्या रूपात एक नक्कीच अवांतर धावेने भरते. 1 बाउन्सची वॉर्निंग देखील तिथे गोलंदाजाला दिली जाते. या अवांतर धावेने धाव संख्येमध्ये भर होते. धाव संख्या आता मात्र पुढे पोचते 56 ऑन बोर्ड. यावेळी मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. पायाला आदळून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातो. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर बघूया षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येईल गोलंदाज सचिन गडक.
बघा पुन्हा एकदा यॉर्कर लेन्सचा मारा आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव इथे मात्र परिपूर्ण केली जाते. या एका धावेच्या मदतीने धाव संख्या इथे मात्र आता पुढे पोहोचते 57. मला वाटतं हा या स्पर्धेतील उच्चांक पाहायला मिळतोय 57 धावा. यावेळी फुटस चेंडू नक्कीच दिशा दिली जाते. व्हेरी व्हेरी लॉंग डिस्टन्स षटकार. डीजे अमन डीजे धन्यवाद. तर पुढील 4 षटकांसाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोन सुपूर्द करतोय प्रमोद शेडगे यांच्याकडे. वसईचा एक बुलंद आवाज आणणे गावचा आपल्याला ऐकायला मिळतो. जर प्रमोदचं जेव्हा नाव येतं तेव्हा नक्कीच मला 4 ते 5 वर्षापूर्वी हा समालोचक उमरू येथे किरण जाधव यांनी या समालोचकाला आणलं होतं. तदनंतर त्याचा जो ग्राफ आहे त्याची जो दर्जा आहे तो हळूहळू वाढत चालला. तदनंतर त्याला संदीप परदेशी म्हणा दयानंद वझे म्हणा हे त्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये आमंत्रित करतात आणि आज तो आमच्या शब्दाचा मान ठेवून आदित्य चषक 2018 या स्पर्धेमध्ये समालोचनासाठी आलाय. त्याचे खूप खूप धन्यवाद. तसेच 2 पंच विरल नायर आणि आशुतोष व्यवहारे हे देखील आले. त्यांचे देखील आम्ही शतशः असे आभार मानतोय. तर चला दुसऱ्या सत्राकडे पोहोचण्यापूर्वी पुन्हा एकदा आपण आवाजाकडे वळूया प्रमोद शेडगे यांच्याकडे. A ver, los pibes si te ayudan con esto, ¿qué dice? La Marta se mueve, se mueve, se mueve, मेरे सीने में दिल मेरा ढोले के पिंजरे में पोपट बोले. मेरे सीने में दिल मेरा ढोले के पिंजरे में पोपट बोले. ओ मेरी मैना, मैना, ओ मेरी मैना, मैना, ओ मेरी मैना तू जब जब बोले के पिंजरे में पोपट बोले. ओ मेरी मैना तू जब जब बोले के पिंजरे में पोपट बोले. मेरे सीने में दिल मेरा ढोले के पिंजरे में पोपट बोले. Se mueve para, 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 se mueve para. Esta es la Marta más loca que hay. ¡Hueva! No para. मेरे कानों में पहनावे झुमके, तेरे देख मेरे चाले के झुमके. मेरे कानों में पहनावे झुमके, तेरे देख मेरे चाले के झुमके. जरा थम थम के, ओ जरा थम थम के, ओ जरा थम थम के चल हले हले के पिंजरे में पोपट बोले. ओ जरा थम थम के चल हले हले के पिंजरे में पोपट बोले. मेरे सीने में दिल मेरा ढोले के पिंजरे में पोपट बोले. Y para vos vuelve la asesina. थँक्यू सो मच विघ्नहर्ता डीजे आणि तसेच मंथन करत आपलं सुद्धा या ठिकाणी नक्कीच मी आभार व्यक्त करतोय ज्यांनी आम्हाला या समालोचनाला या ठिकाणी संधी प्राप्त करून दिली. नितेश पाटील योगेश पाटील यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. ऑक्टोबर हिट आणि ऑक्टोबर हिट काय असते मात्र याचा परिपूर्ण आपल्याला प्रत्यय येताना आपण पाहतोय. कारण त्यानंतर आपण पाहतो हिवाळ्याला सुरुवात होते आणि हिवाळ्या आल्यानंतर संदीप परदेशी यांनी आम्हाला सांगितलं की डे नाईटची स्पर्धा सुद्धा पाहायला मिळणार आहेत. कारण यांची नियुक्ती आपल्याला पाहायला मिळाली. जे तालुकाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात पालघर जे बहुजन विकास आघाडी आणि ज्यांनी आम्हाला अनंत चतुर्थीच्या दिवशी सुद्धा आम्हाला नक्कीच सूत्रसंचालनासाठी ज्यांनी आम्हाला पाचारण केलं होतं त्यांचा आम्ही शतशः या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. संदीप पाटील यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. या सर्व मंडळींचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा आपण थेट मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सुरुवात केली पालघर चषक 2018 पासून. पालघर चषकाला सुरुवात झाली 2016 पासून. सतुकदम विद्यालयापासून शार्दूल ठाकूर ज्या ठिकाणी पाहायला मिळाले होते आणि हेच 2 पंच पाहायला मिळाले होते तर सतुकदम विद्यालयाच्या मैदानात. चला 2 फलंदाज जरा घाई करा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. चामुंडा वॉरियर्स संघ पाहायला मिळतोय आणि जतीन किनी जे आपण पाहतोय भाल्यामामा यांना बेस्ट ऑफ लक म्हटलेला आहे. भाल्यामामा तुमच्या संघाला या ठिकाणी ऑल द बेस्ट म्हटलेला आहे जतीन किनी यांनी. तर सामन्याला सुरुवात होते. चला 2 फलंदाज जरा घाई करा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. जे श्रोते मात्र युट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ऐकत असतील तर त्यांचा नक्कीच आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. एक चांगली स्पर्धा आपल्या समोर पाहायला मिळते.
चला घाई करा चला प्लीज. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने जाताना अमोल अँड अशोक जाधव मॅन फ्रॉम भिवंडी गणेशपुरी गावातून मात्र दलेकर पाडातून जो बिलॉंग करतो, ज्याच्या नावावर अनेक ज्याने मैदानं गाजवलेली आहेत, तोच खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. टेनिस क्रिकेटचा आघात कालच्या दिवसापासून पाहायला मिळाला आणि पहिला मान जातोय तो आधी चषक 2018ला या पालघर जिल्ह्यामध्ये अजून सुरुवात झालेली नाहीये. आणि नुकतंच ज्यांनी संदीप परदेशी यांनी सांगितलं कदाचित आम्हाला सुद्धा दुसरा जो मान मिळेल आणि येत्या काही दिवसांमध्ये चांगली स्पर्धा पाहायला मिळेल. विरल नायर आम्हाला इशारा करतायत, जे मात्र लाईव्ह पाहतायत. रॉकी ग्रुपची सुद्धा स्पर्धा येते. रॉकी पाटील हे सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत की चांगला ऑर्गनायझेशन केलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय अशोक जाधव. ओ माय गॉड, पहिला फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस इज गॉन. विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीत आता हुआ. पक्षांचा थवा अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. थँक्यू डीजे थँक्यू. नवीन फलंदाज मिस्टर करण माळी कमी वयातच मात्र ज्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळले. मॉडर्न शिरगावच्या माध्यमातून रबर बॉल क्रिकेट स्पर्धा भरवली गेली होती. पालघर चषक सुद्धा रबर बॉल याच मैदानात भरवली गेली होती. करण माळी याने सुरेख फलंदाजी केली होती. तोच खेळाडू आपण पाहतो आणि मॅन ऑफ द सिरीजचा हकदार जलीश शेख अँड कंपनी यांनी ज्या वेळेला स्पर्धा आणि जबरदस्त 6 षटकार मारण्याचा कारनामा सुद्धा केला होता, तोच करण माळी आपण पाहतोय. आणि एका षटकामध्ये 39 धावा कुटण्याचा सुद्धा जो पराक्रम केला होता, तोच करण माळी पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम कळम या संघातून बिलॉंग करतो. वसई तालुक्यातून आपण पाहतोय तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सावे मोठं चिंचणी संघ पाहायला मिळतोय. मोहपाडा बॉयज पालघर. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. करण माळी उजव्या हाताने मात्र फलंदाजी करण्याची शैली, तर एका साईडला पंकज पाटील पालन जबरदस्त ज्याने अप्रतिम अनेक विक्रम ज्याच्या नावावर केलेले आहेत. टेंबोडे गावातून बिलॉंग करतो. मात्र या वेळेला काही संपुष्टात येईल का? दबाव होता. द फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव विरल नायर. यस इज गॉन. बॅक टू द पॅव्हलियन करण माळी मात्र आज काहीच करू शकला नाही. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय कागदोपत्री जरी स्टार खेळाडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. अपकमिंग क्रिकेटर आहे, परंतु आज खरी गरज होती ती संघाला, परंतु संघाला मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं योगदान देऊ शकला नाही. निराश मनाने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर येताना ड्रेसिंग रूम मध्ये तंबूच्या आत्र्याला परतताना पाहायला मिळतोय. चला ऐकूया एक सुमधुर संगीत आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तुम मुझको उधार दे दे. एक चुम्मा तुम मुझको उधार दे दे. एक चुम्मा तुम मुझको उधार दे दे. थँक्यू. पंकज पाटील उर्फ पालन इज ऑन हॅट्रिक, ज्याच्या नावावर अनेक हॅट्रिक आहेत. आणि पुन्हा एकदा मात्र टेनिस क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय ही हॅट्रिक नोंदवली जाईल का? या अगोदर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ब्रिजेश गरत मॅन फ्रॉम नवली पवनसुत नवली संघातून पहिली हॅट्रिक घेण्याचा मान मिळाला, तो कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं. पाहायचं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना राईट मोडतो. विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज सामना करेल तो रोहित खुताडे. यावेळेला प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा निश्चित स्वरूपात प्रयत्न केला गेला होता. चेंडू सरळ निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनला. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 1 या धावसंख्येवर. अप्रतिम चांगली शरीर यष्टी पाहायला मिळते. आणि उमरोईच्या ग्राउंडवर 2 वर्षापलीकडे जर आपण पाहिलं 2 ते 3 वर्षापलीकडे अक्षरशः मात्र टेनिस क्रिकेट विश्वातील बेताज म्हणून ओळखला होता कृष्णा सातपुतेला नाचवलं गेलं होतं. आणि तिथून मात्र हा ज्याने मात्र मागे वळून कधीच पाहिलं नाही असा हा गोलंदाज आणि फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेला करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. ऑफ साईडला चेंडू निघून जाईल, कट केला जातोय, 1 धाव वर्जित केली जाईल. विजयासाठी जर आपण विचार केला तर भरपूर धावांचा मात्र ओघ पाहायला मिळतोय. जवळजवळ 64 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
आणि या वेळेला आपण पाहतोय थोडासा बॅकफुटला जाताना संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना खेळण्याचा प्रयत्न निश्चित सुरुवात होता. दुपारचं सत्र एक्सरसाइज करतायत या ठिकाणी आपण पाहतोय. आणि हा 50वा वाईट मात्र असे आमचे मिलन पंजाबी या ठिकाणी दर्शवतायत. या अगोदर आपण पाहिलं विकेट ज्या वेळेला मिळाली त्यावेळेला 102 विकेट 101 विकेट पाहायला मिळाल्या. अशा पद्धतीने रेकॉर्ड आम्हाला या ठिकाणी दर्शवताना पाहायला मिळतं. थँक्यू सो मच मिलन पंजाबी. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केला जातोय. बॅट अँड पॅडचा परिपूर्ण संपर्क होताना मिळवणं क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी पुढे येतोय. विक्रांत एक जबरदस्त खेळाडू KPL सुद्धा मात्र न्याहातो. अशा पद्धतीने आपण पाहतोय तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 4 या धावसंख्येवर. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत जर आपण विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. टेंबी खोडाव्याचं मैदान आणि टेंबी खोडाव्याचं रॉकी ग्रुप म्हटल्यानंतर मोठमोठ्या ट्रॉफ्या मात्र पाहायला मिळत आहेत. चांगल्या हायटेडच्या ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज आणि ज्यांची स्पर्धा सुद्धा पाहायला मिळणार आहे. 27 डिसेंबर पासून त्या स्पर्धेला प्रारंभ होईल तर 31 डिसेंबर पर्यंत. आणि त्यानंतर लगेच जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात रुपेश पाटील ऋषांक फायटरचे जे होणार रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून मनसे चषक 2019 2 ते 6 असं गेल्याच वर्षी आम्हाला त्यांनी सांगितलं होतं अनाऊन्स करण्यासाठी. 1 वर्षा अगोदर त्यांची डेट फिक्स असते. तर पहिल्या षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 या धावसंख्येवर. त्याच नंतर जर आपण पाहिलं जानेवारी महिन्याचा हंगाम पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 1 लाख 1.5 लाखाची स्पर्धा. वसई तालुक्यामध्ये चांदीपची स्पर्धा बहुजन विकास आघाडी ट्रॉफी जयश्रीताई किनी मॅडम नगरसेविका वॉर्ड क्रमांक 5 च्या माध्यमातून, रोशन किनी, विशाल पाटील, संजय पाटील, नरेश मडवे यांच्या माध्यमातून ती स्पर्धा मात्र पुढे येताना पाहायला मिळणार आहे. या वर्षात वेगळं काहीतरी नवीन पाहायला मिळेल टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळेला वाईटचा इशारा येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं पंकज पाटील पालन याने मात्र अक्षरशः चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजाला मात्र थांबून ठेवलं. ऑफ साईडला या ठिकाणी आपण पाहतोय लंग कार्पेट खेळला गेला मयूर तामोरे. लेफ्ट हँड जो आपण पाहतोय खेळाडू आहे गोलंदाजी करण्यात आणि उजव्या हाताने फलंदाजी करण्याचा मनसुबा SP संघातून बिलॉंग केला. पोमनच्या मैदानात उत्कृष्ट ज्याने फलंदाजी केली गेली होती आणि गोलंदाजीचा कारनामा केला होता. जय महाराष्ट्र चषक म्हणून जो ओळखला गेला 2017 मध्ये. आपण पाहतो चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा पंच वळतायत आशुतोष व्यवहारे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत आपण पाहतो 6-7 या धावसंख्येवर 7 रन. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून युट्यूबवर आपण लाईव्ह सुद्धा पाहू शकता घर बसल्या. ऑन साईडला षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय. पंकज पाटील त्यांनी टी शर्ट परिधान केलंय. अग्री प्रीमियर लीग जे आपण पाहतो देवानंद वजय यांच्या संघातून बिलॉंग केला होता. स्वरांगी वॉरियर्स जी मात्र स्पर्धा पार पाडली गेली होती 10 जानेवारी ते 14 जानेवारी 2018 आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं गेलं होतं. यावेळेला ऑन साईडला व्यवस्थित एलिव्हेशन बनवलं. वेट अँड वॉच केलं. चेंडू सरळ निघून जाईल. पक्कावर येईल. शानदार छक्का. आदिशिषक षटकार. थँक्यू वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर 14 या धावसंख्येवर असे मोठे करारी प्रहार करावे लागतील. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात केला गेला होता. एकदा वर्जित केली जाईल. धावांची गती जर आपण पाहिली लेग बायच्या इशाराने एकदा वर्जित केली जाते. धावांची गती जाऊन पोहोचते. स्कोरबोर्डवर आपण पाहतोय 15 या धावसंख्येवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संजय. अप्रतिम चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये एक कडवी लढत. सावे मोटर चिंचणी संघ आपण निर्णय कळवायचा आहे. ऑन साईडला खेळण्याचा इरादा. चेंडू निघून जातोय. आपण पाहतो क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अप्रतिम चांगलं आयोजन नियोजन वाखण्य जोगे. कारण ही स्पर्धा रबर बॉल स्पर्धा भरवण्याचा विचार केला होता. लॉट सुद्धा गेले होते परंतु पाऊस या ठिकाणी आपण पाहतोय की ज्या वेळेला समाप्त होतो आणि त्यावेळेला टेनिस क्रिकेटला सुरुवात होते आणि अवघ्या 7 दिवसात मात्र हा आपल्या डोळ्यासमोर देदीप्यमान क्रिकेटचा सोहळा रंगताना पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 17 या धावसंख्येवर 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक 2 आपण न्याहाळले. 8.50 च्या सरासरीने 17 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत.
चांगलं क्रिकेट आपण पाहू शकतायत. निसर्गरम्य अशा वातावरणात ऑक्टोबर हिट असल्या कारणानं प्रत्यय त्याचा परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाजाला मात्र या ठिकाणी पुढे आणला जातोय, प्रमोट केलं जातोय आणि मयूर तामोरे याला मात्र पुढे आणलं जातं 25 नंबरची जर्सी परिधान करताना. आजचा दिवस 34 जर्सी मात्र ज्याने परिधान केली असा खेळाडूचा जन्मदिवस आपण पाहिला तर श्रीरामनगर मधून ज्याचा जन्म झाला तो झहीर खान लेफ्ट हँड गोल्डन इरा याचा जन्मदिवस आपण पाहतो 7 ऑक्टोबर 1978 आणि ज्याने चांगल्या प्रकारचं इंडियन क्रिकेट चांगल्या प्रकारचं न्याहाळलं गेलं. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत कॉमेंट्री करताना आदित्य साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑफ साइडला आपण पाहतोय इनसाइड आउटचा फटका घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेला सुरेख जजमेंट, व्हेरी वेल कॅच. आदित्य संख्या आणि हरीश नाईक आपलं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोअरबोर्डवर लागली जाते 17 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आहे. 47 धावांचा अजून सुद्धा टार्गेट समोर. पंचांकडे दाद, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. जयेश रावरे मात्र दर्शवत आहेत या ठिकाणी कोणत्या प्रकारची तो अपील करतोय. मात्र या ठिकाणी आपण पाहतो डाव्या साईडला हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता, पिच झाला गोल्डन स्पॉटला जरूर, परंतु इथून मात्र जर आपण पाहिलं तर विरल नायर कोणताही दबाव न घेताना आपण पाहतोय. रिया स्पोर्ट्स संघ या ठिकाणी यायचा आहे. पुलचा फटका कडेकडे स्ट्रोक केला जातोय आणि सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी भिरकावून दिला जातोय 6 धावांकरता. मिस्टर विश्वनाथ जाधव आपण यायचा आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोअरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत आपण पाहतोय 23 या धावसंख्येवर. चला ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 23 धावा, 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडू मध्ये विचार केला तर 41 धावांचं लक्ष समोर आहे. 9 चेंडू आणि 41 धावा. दिनेश सुतार नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. ऑन साइडला बॅटचा टो लागतोय, व्यवस्थित कन्वर्ट केलं गेलं नव्हतं. चेंडू टिप मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते, परिपूर्ण केली जाते. 2 धावा येत आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोअरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत 25 या धावसंख्येवर 25 रन्स. 4 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 25 धावा या स्कोअरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. मयूर तामोरे पुन्हा एकदा सज्ज होताना. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अगोदरच बॅटचं एलिव्हेशन या ठिकाणी आपण पाहतोय, ओपन केलं जातोय. मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 या धावसंख्येवर 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर करण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता. रॉंग स्टॉप रिझनला चेंडू ट्रॅव्हल होत आहेत. पंच वळत आहेत. विरल नायर वाईटचा इशारा करतायत. 1+1 2 धावा अर्जित केल्या जात आहेत आणि 2 धावेनुसार धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी अजून सुद्धा लक्षात असू द्या 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडू मध्ये 6 षटकार आणि 1 धाव, याचाच अर्थ 37 धावांचं लक्ष समोर. ऑन साइडला धावा होऊ शकले असल्या अशोक जाधव, मात्र कामगिरी निराशजनक पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्डच्या माध्यमातून बाद झाल्यानंतर उत्स्फूर्त वाढला तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चिंचणीचा संघ आपण पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने चामुंडा वॉरियर्स हा संघ हवी होताना पाहायला मिळतोय. धावांची गती स्कोअरबोर्डवर लागली जाते 28 या धावसंख्येवर. क्रांत
विक्रांत केने, विक्रांत ठाकूर या ठिकाणी आपण पाहतो चिनू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. फुलटॉस चेंडू ऑफ साईडला यावेळेला आपण पाहतोय वाडिश लॉंग ऑफला सरळ चेंडू निघून जाईल. यावेळेला आपण पाहतोय एस इज गॉन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यस बाउंड्री लाईनच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी जजमेंट चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. या ठिकाणी थोडासा बाद होताना यस बीज थँक्यू वेलकम बॅक. सुधार निराश होणारे मात्र बॅक टू द पॅव्हलियन मध्ये येताना धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 28 या धावसंख्येवर. व्यासपीठावर दिग्गज मंडळी आहेत. दयानंद वजे जे पाहायला मिळत आहेत, तसेच संदीप परदेशी हे सुद्धा आपण पाहतोय. तेच जे नियुक्त ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाले बहुजन विकास आघाडी पालघर तालुका अध्यक्ष. धावांची गती जर आपण पाहिली क्लीन बोल्डच्या माध्यमातून बाद होताना 2018चा टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर जबरदस्त वाखाणण्याजोगी कामगिरी केली. आणि पंकजी ठाकूर यांनी सुद्धा मात्र पाठ थोपटली पालघर चषकाला. जबरदस्त आपण पाहिलं असेल अप्रतिम. आणि जवळजवळ 8 ते 9 संघांना पॅनलाइज सुद्धा केलं गेलं होतं, कारण वेळेनुसार आले नव्हते आणि त्या संघांना सुद्धा पॅनलाइज केलं होतं. 6-6 षटकांचे सामने खेळवले गेले होते. म्हणूनच त्या स्पर्धेला आम्ही म्हटलं होतं न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा. अशा पद्धतीने मात्र ते ग्राउंडची उभारणी केली होती. अप्रतिम चांगलं सर्कस मैदान म्हणून तो पाहायला मिळालं. दांडेकर मैदान. धावांची गती जर आपण पाहिली 28 धावा. फक्त औपचारिकता बाकी राहिले की काय असं दृश्य पाहायला मिळतंय. रेया स्पोर्ट्स नवली मला वाटतं योगेश पाटील यांचा संघ आहे. मात्र आपण यायचं आहे विश्वनाथ जाधव त्या संघामध्ये मला वाटतं आज इन्व्हाइट केलंय योगेश पाटील यांनी. मॅन फ्रॉम धानीव नंदकुमार पाटील यांच्या संघातून बिलॉंग करतात. कमी वेळात जास्तीत जास्त प्रसिद्धी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आउट ऑफ इंडिया जाऊन सुद्धा मात्र चांगल्या प्रकारचे मॅन ऑफ द मॅच सुद्धा ज्यांनी घेतला गेला असा विनर स्पोर्ट्स संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळाला. तर धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 32 या धावसंख्येवर अर्धा पल्ला जरूर पार केलाय. 2 चेंडू आणि 32 धावा. ॲक्युरेट लक्ष. मिलन पंजाबी आम्हाला रेकॉर्ड चांगल्या प्रकारची माहिती देतात. 2 दिवसाचा जो लेखाजोगा. 1 धाव अर्जित केली जाईल. फक्त औपचारिकता या ठिकाणी फॉर्मॅलिटी बाकी राहिलेल्या आहेत. फॉर्मॅलिटी बाकी असताना सुद्धा पंच या ठिकाणी आपलं लक्ष वेधित करतायत की लेग बायच्या स्वरूपात तुम्ही धाव ही अद्यावत करा. आदिचषक 2018 मध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं पालघरवासियांचं आम्ही शब्द सुमनाने या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत. लेफ्ट हँड या वेळेला आपण पाहतोय थोडासा स्विंग मिळाला जरूर. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 1 न पुढे सरसावली जाते. पुन्हा एकदा पाहिलं न्याय भरपूर स्विंग मिळत आहेत विक्रांत ठाकूर याला. चिनू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली लेदर क्रिकेट सुद्धा अनुभवताना पाहायला मिळतो. बॅटफुटला जाऊन मात्र विजयाची आगीकूच करताना संघ आपण पाहतोय चामुंडा वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन बाले पाटील मामा अँड कंपनी अँड हार्ड लक. या ठिकाणी नक्कीच जे उपस्थित झाले तो संघ आपल्याला पाहायला मिळाला. मोहपाडा बॉयज पालघर, अशोक जाधव, दिनेश सुतार, त्यानंतर गुरु आपलं मला वाटतं त्यांची सुद्धा स्पर्धा येते आंभान या ठिकाणी आणि ते स्वतः आयोजक आहेत. पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. तर तिजोरा संदेश त्यानंतर विजयनगर आतमध्ये.
थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होताना आपण पाहणार आहोत. कॅमेरामॅन वर्देश आमच्याकडे कॅमेऱ्यात बंदिस्त करताना, अतिश पाटील, रोहन पाटील डिजिटल जे आपण पाहतोय ऑपरेटिंग करतायत, नितेश पाटील अप्रतिम चांगल्या प्रकारचं कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत. विश्वनाथ जाधव या ठिकाणी उपस्थित होताना, संकेत कासार वेलकम, धीरज झा आपलं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत, काजू आपलं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. रिया स्पोर्ट्स नवली वर्सेस सावे मोटर चिंचणी या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. जे विश्वकर्मा या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित होत आहेत. वाली प्रीमियर लीग धीरज झा जबरदस्त ज्यांनी हाताळली आणि 29 नोव्हेंबर पासून त्या स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. सतत जवळजवळ 9 दिवस त्या क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला मिळेल. नवजीवन आप्पा मैदानात ओंकार हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू. ज्या पद्धतीने मंथन करत यांनी त्याची माहिती सांगितली की 5 चेंडूवर 5 षटकार मारण्याचा सुद्धा कारनामा आहे.